जर तुम्ही आयुष्यात खूप मेहनत करत असाल, पण तरीही आतून रिकामं वाटत असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप काही करू शकला असता, पण कुठेतरी थांबलात, आणि जर तुम्हाला खरंच स्वतःला पुन्हा उभं करायचं असेल, तर ही ऑडिओबुक तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही तुटलेले नाही आहात, तुम्ही फक्त विस्कटलेले आहात, आणि स्वतःला पुन्हा घडवणं अजूनही शक्य आहे. टाइम टू रिबिल्ड युअरसेल्फ ही कथा तुमची विचारसरणी, सवयी आणि संपूर्ण आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. जेव्हा माणूस आयुष्यात वारंवार अपयशी ठरतो, मेहनतीनंतरही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत आणि आतून आत्मविश्वास तुटायला लागतो, तेव्हा तो स्वतःलाच विचारतो, नेमकी कमी कुठे आहे, माझ्या विचारांमध्ये, नशिबात की परिस्थितीत? हाच या पुस्तकाचा मुख्य प्रश्न आहे. हे पुस्तक सांगतं की तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही तुटलेले नाही, तर फक्त थोडे विस्कटलेले आहात, आणि विस्कटलेली गोष्ट पुन्हा नीट करता येते. या जगात कोणीही जन्मतः अपयशी नसतो. परिस्थिती माणसाला खाली आणते, चुकीची विचारसरणी त्याला थांबवते आणि भीती त्याला जखडून ठेवते. ब्रायन ट्रेसी यांच्या मते, आयुष्यात तुम्ही जे काही बनता ते तुमच्या विचारांचा परिणाम असतो. विचार कमजोर असतील तर मेहनतही कमजोर होते, पण विचार मजबूत असतील तर परिस्थितीही तुमच्यासमोर झुकते. हे पुस्तक स्पष्ट सांगतं की बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू होतो. अनेक लोक पैसा, नोकरी किंवा शहर बदलतात, पण स्वतःची विचारसरणी बदलत नाहीत, आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. जर मनात भीती, आळस, शंका आणि नकारात्मक विचार तसेच राहिले, तर बाहेर काहीही बदललं तरी काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच स्वतःला पुन्हा घडवण्याची सुरुवात मनापासून करावी लागते. प्रत्येकाच्या मनात दोन आवाज असतात. एक सांगतो तू करू शकतोस, आणि दुसरा सांगतो तू करू शकत नाहीस. बहुतेक लोक दुसऱ्या आवाजावर विश्वास ठेवतात. हा आवाज लहानपणापासून तयार होतो, शाळा, घर आणि समाजातून ऐकलेल्या गोष्टींमुळे. हे पुस्तक शिकवतं की आपल्या मनाची प्रोग्रॅमिंग बदलणं खूप गरजेचं आहे. जसं मोबाईलमध्ये चुकीचं सॉफ्टवेअर असेल तर तो नीट काम करत नाही, तसंच चुकीच्या समजुतींनी भरलेलं मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. जर तुम्ही सतत स्वतःला मी कमजोर आहे असं सांगितलं, तर मन ते खरं मानतं. पण जर तुम्ही स्वतःला मी शिकू शकतो, पुढे जाऊ शकतो असं सांगायला लागलात, तर मन त्या दिशेने काम करू लागतं. माणूस जसा विचार करतो तसाच बनतो. हा फक्त मोटिवेशनल संवाद नाही, तर आयुष्याचा नियम आहे. यशस्वी लोक वेगळ्या जगातून आलेले नसतात. त्यांच्याकडेही भीती, समस्या आणि जबाबदाऱ्या असतात. फरक फक्त त्यांच्या विचारसरणीत असतो. यशस्वी माणूस स्वतःची जबाबदारी स्वतः घेतो, तर अपयशी माणूस परिस्थिती, लोक किंवा नशिबाला दोष देतो. ज्या दिवशी माणूस स्वतःची जबाबदारी स्वीकारतो, त्या दिवशी त्याच्या आयुष्यात बदल सुरू होतो. आपण अनेकदा भूतकाळात अडकून पडतो. जुन्या चुका, अपयश आणि आठवणी सतत मनात फिरत राहतात, आणि पुढे जाण्याची भीती वाटते. पण खरं म्हणजे तुम्ही तुमचा भूतकाळ नाही, तुमच्या चुका नाही. तुम्ही आज काय विचार करता आणि काय करता, तेच तुमचं खरं अस्तित्व आहे. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे. हे समजलं की आयुष्य ओझं वाटत नाही, तर एक प्रवास वाटू लागतं. स्वतःला पुन्हा घडवणं म्हणजे एकाच दिवसात सगळं बदलणं नाही. ही एक प्रक्रिया आहे, जी रोजच्या छोट्या निर्णयांनी तयार होते. लवकर उठणं, चांगली सवय लावणं, योग्य लोकांबरोबर राहणं, चुकीच्या सवयी सोडणं. मोठा बदल नेहमी छोट्या पावलांनीच घडतो. या पुस्तकाचा एक महत्त्वाचा मेसेज म्हणजे, भीती ही खोटी असते. ती भविष्यातील कल्पनांमुळे निर्माण होते, ज्या अजून घडलेल्या नसतात. जितका माणूस घाबरतो तितकाच तो कमी कृती करतो, आणि जितकी कमी कृती करतो तितकी भीती वाढते. हा एक चक्र आहे, जो फक्त कृतीनेच तुटतो. आत्मविश्वास हा जादूने येत नाही, तो कृतीतून तयार होतो. जेव्हा तुम्ही काहीतरी करता आणि पाहता की तुम्ही करू शकता, तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास वाढतो. हे पुस्तक आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतं. स्पष्ट ध्येय असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा ध्येय स्पष्ट नसतं, तेव्हा मन भटकतं आणि थकवा जाणवतो. पण जेव्हा दिशा स्पष्ट असते, तेव्हा मन शांत होतं आणि मेहनतीचा अर्थ समजतो. यशस्वी लोक वेळेची खूप कदर करतात, कारण वेळ म्हणजेच आयुष्य आहे. व्यस्त राहणं आणि उत्पादक असणं यात फरक असतो. महत्त्वाचं काम आधी करणं हीच खरी प्रगती आहे. या सगळ्यात सवयींची भूमिका खूप मोठी असते. तुमचं भविष्य तुमच्या सवयींवर ठरतं. आणि चांगली गोष्ट म्हणजे सवयी बदलता येतात. योग्य झोप, योग्य आहार आणि थोडा व्यायाम हेही स्वतःला पुन्हा घडवण्याचा भाग आहेत. कारण मजबूत शरीर आणि मन असलं की माणूस परिस्थितीला घाबरत नाही, तर त्यांना सामोरं जातो. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की परफेक्शनच्या मागे लागणं माणसाला पुढे जाण्यापासून थांबवतं.
बरीच लोक असा विचार करतात की सगळं परफेक्ट झाल्यावरच सुरुवात करायची. पण खरं म्हणजे आयुष्यात कधीच सगळं परफेक्ट होत नाही. ब्रायन ट्रेसी यांच्या मते अपूर्ण असलेली कृती ही काहीच न करण्यापेक्षा नेहमीच चांगली असते. जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा हळूहळू मार्ग स्पष्ट होत जातो आणि आपण शिकत जातो. त्यामुळे स्वतःला पुन्हा घडवण्याचा अर्थ म्हणजे वाट पाहणं सोडून लगेच सुरुवात करणं. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात, अपयश येतं, नुकसान होतं. पण जो माणूस प्रत्येक अपयशातून शिकतो तोच पुढे जातो. अपयश ही तुमची ओळख नसते, तर ते एक फीडबॅक असतं, काय बदलायचं आणि काय सुधारायचं हे सांगणारं. जर हा दृष्टिकोन स्वीकारला तर भीती कमी होते आणि शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. या सगळ्यात शिस्त खूप महत्त्वाची असते. मोटिवेशन येतं जातं, पण शिस्त कायम सोबत राहते. मन नसलं तरी योग्य काम करणं हीच खरी ताकद आहे, आणि हीच ताकद माणसाला आतून बदलते. हे पुस्तक आपल्याला हेही जाणवून देतं की आपण तुटलेले नाही, फक्त थोडे विस्कटलेले आहोत, आणि विस्कटलेलं पुन्हा नीट करता येतं. जर विचार बदलले, सवयी बदलल्या आणि जबाबदारी स्वीकारली तर कोणताही माणूस आपलं आयुष्य पुन्हा उभं करू शकतो. स्वतःला बदलणं म्हणजे फक्त बाहेरचं नाही, तर आतली ओळख बदलणं आहे. प्रत्येक माणूस आपल्या मनात स्वतःबद्दल एक कथा तयार करतो आणि तूच कथा त्याच्या कृती ठरवते. जर तुम्ही स्वतःला कमजोर समजत असाल तर तुम्ही संधी टाळाल, पण जर तुम्ही स्वतःला शिकणारा समजाल तर प्रत्येक आव्हान तुम्हाला संधी वाटेल. ही बदलाची सुरुवात सेल्फ इमेज बदलण्यापासून होते. ही प्रतिमा लहानपणापासून तयार होते, पण ती बदलता येते. जर तुम्ही रोज स्वतःला यशस्वी, मजबूत आणि शांत व्यक्ती म्हणून कल्पना केली तर तुमचं मन हळूहळू ते खरं मानायला लागतं. हे जादू नाही तर मनाची ट्रेनिंग आहे. याचबरोबर स्पष्ट ध्येय असणं खूप गरजेचं आहे. ध्येय स्पष्ट असेल तर कमी मेहनतीतही जास्त प्रगती होते, कारण ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते. मोठं ध्येय लहान लहान टप्प्यांमध्ये विभागलं तर ते साध्य करणं सोपं होतं. त्यामुळे भीती कमी होते आणि कृती करायला सोपं वाटतं. आर्थिक तणावही माणसाच्या विचारांवर परिणाम करतो, म्हणून स्वतःचे कौशल्य वाढवणं आणि स्वतःला मूल्यवान बनवणं महत्त्वाचं आहे. जग आपल्याला पैशासाठी नाही तर आपल्या व्हॅल्यूसाठी रिवॉर्ड देतं. त्यामुळे शिकणं कधीही थांबवू नये. वाचन, ऐकणं आणि सराव हे आपल्याला सतत पुढे नेत. आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्या विचारांवर मोठा परिणाम होतो. नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर तसंच विचार करायला लागता, आणि सकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर तुमची विचारसरणीही बदलते. त्यामुळे योग्य वातावरण निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फोकस ही सर्वात मोठी ताकद आहे. एका वेळी एकच काम पूर्ण लक्ष देऊन करणं हीच खरी प्रगती आहे. मल्टीटास्किंग माणसाला व्यस्त ठेवते, पण यशस्वी बनवत नाही. भावनांवर नियंत्रण ठेवणंही खूप महत्त्वाचं आहे, कारण निर्णय भावनांवर अवलंबून असतात. प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे प्रतिसाद देणं शिकणं हीच खरी प्रगती आहे. तसेच माफ करणंही स्वतःला हलकं करण्यासाठी गरजेचं आहे. जुने राग आणि दुःख सोडले की ऊर्जा परत येते. कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड ही देखील विचार बदलते. जे आहे त्याबद्दल आभार मानायला शिकलात तर तक्रारी कमी होतात आणि मन शांत होतं. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज थोडं थोडं काम करणं, आणि हेच मोठा बदल घडवतं. खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा कोणी पाहत नाही. त्यावेळी तुम्ही काय करता तेच तुमचं खरं व्यक्तिमत्व ठरवतं. सकाळची सुरुवातही खूप महत्त्वाची असते. दिवसाचा पहिला तास संपूर्ण दिवस ठरवतो. जर सकाळ सकारात्मक पद्धतीने सुरू केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. शिस्त ही एक सवय आहे जी हळूहळू मजबूत होते. सुरुवातीला कठीण वाटतं, पण नंतर तीच सहज वाटायला लागते. तसेच आपल्या भीतीला स्पष्ट नाव दिलं तर ती कमी होऊ लागते. अपयशापासून पळू नये, त्यातून शिकावं. शब्दसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. हे कठीण आहे असं म्हणाल तर मन थांबतं, पण हे आव्हान आहे असं म्हटलं तर मन उपाय शोधायला लागतं. तुलना ही प्रगती थांबवते. प्रत्येकाची वाट वेगळी असते. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी न करता कालच्या स्वतःशी करा. संयम हा यशाचा मोठा भाग आहे. मोठे बदल वेळ घेतात, पण तेच कायम टिकतात. शेवटी आयुष्यात काहीतरी अर्थ असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला कळतं की आपण का मेहनत करतोय, तेव्हा थकवा कमी वाटतो आणि पुढे जाण्याची ताकद मिळते. आयुष्यात जेव्हा आपल्याला आपल्या कामामागचं कारण समजतं तेव्हा अडचणी लहान वाटायला लागतात. उद्दिष्ट माणसाला आतून मजबूत बनवतं आणि त्याला सहज कोसळू देत नाही.
ब्रायन ट्रेसी यांच्या मते इतरांची मदत करणं माणसाला मोठं बनवतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो तेव्हा आपला आत्मसन्मान वाढतो आणि आपण स्वतःला निरुपयोगी नव्हे तर उपयोगी समजू लागतो. त्यामुळे स्वतःला पुन्हा घडवणं म्हणजे फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही चांगलं बनणं आहे. कृतज्ञता ही सवय बनवणंही खूप महत्त्वाचं आहे. जो माणूस रोज आभार मानायला शिकतो तो तक्रार करणं हळूहळू विसरतो. कृतज्ञता मन शांत करते आणि शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. हे पुस्तक आपल्याला सांगतं की आयुष्यात कधीही अंतिम टप्पा नसतो. माणूस सतत घडत असतो, पडतो, सावरतो, शिकतो आणि पुढे जातो. त्यामुळे स्वतःला पुन्हा घडवणं म्हणजे ही प्रक्रिया स्वीकारणं आणि रोज थोडं थोडं सुधारत राहणं. हे पुस्तक आपल्याला विश्वास देतं की आपण सध्या कोणत्याही परिस्थितीत असलो तरी नवीन सुरुवात शक्य आहे. फक्त योग्य विचार, योग्य सवयी आणि रोज कृती करणं गरजेचं आहे. आयुष्याकडे लांब पल्ल्याच्या खेळासारखं पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जो माणूस फक्त आजच्या सोयीसाठी जगतो तो भविष्यात त्रास भोगतो, पण जो आज थोडं कष्ट सहन करतो तो भविष्यात स्वातंत्र्य अनुभवतो. दैनंदिन दिनचर्या ही आयुष्याची मजबूत पायाभरणी असते. जो माणूस आपला दिवस नियंत्रित करू शकतो तो हळूहळू आपलं आयुष्यही नियंत्रित करू शकतो. सकाळपासून रात्रीपर्यंतचा योग्य दिनक्रम माणसाला कमी तणावात पुढे नेतो. यासोबतच स्पष्टता ही खूप मोठी ताकद आहे. जेव्हा आपल्याला नक्की काय करायचं आहे हे स्पष्ट असतं तेव्हा विचलित होणं कमी होतं आणि ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते. आत्मसन्मान ही खरी संपत्ती आहे. जेव्हा आपण स्वतःशी केलेली वचने पाळतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण इतरांसमोर झुकत नाही. स्वतःला घडवणं म्हणजे स्वतःच्या नजरेत मजबूत बनणं. कम्फर्ट झोन आपल्याला सुरक्षित ठेवतो पण वाढू देत नाही. खरी प्रगती नेहमी थोड्या अस्वस्थतेतूनच येते. रोज थोडं अवघड काम केल्याने आपली क्षमता वाढते. फोकस फक्त कामावर नाही तर योग्य कामावर असणं गरजेचं आहे. व्यस्त असणं आणि प्रगती करणं यात फरक असतो. जो माणूस योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तोच पुढे जातो. त्याचबरोबर स्वतःमध्ये लीडरशिप तयार करणं महत्त्वाचं आहे. स्वतःला नियंत्रित करणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि कठीण वेळेतही शांत राहणं. चुका लपवू नयेत तर स्वीकाराव्यात, कारण चुका स्वीकारल्यावरच त्यातून शिकता येतं. यश बाहेरून मिळत नाही, ते आतून तयार होतं. जेव्हा माणूस आतून शिस्तबद्ध, लक्ष केंद्रित आणि आत्मविश्वासी बनतो तेव्हा बाहेरची परिस्थितीही बदलायला लागते. सातत्य आणि संयम एकत्र आले तर कोणतंही ध्येय दूर राहत नाही. शेवटी हे पुस्तक सांगतं की परफेक्ट बनण्याची गरज नाही तर कमिटेड बनण्याची गरज आहे. आपल्या प्रगतीसाठी, आपल्या ध्येयांसाठी आणि आपल्या आयुष्यासाठी. आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही तर रोज घेतलेल्या छोट्या निर्णयांनी बदलतं. स्वतःला पुन्हा घडवणं ही एक दिवसाची गोष्ट नसून रोजची सवय आहे. माणूस अनेकदा वाट पाहत राहतो की एक दिवस सगळं ठीक होईल, पण खरं म्हणजे जेव्हा तो स्वतःला बदलायला सुरुवात करतो तेव्हाच सगळं ठीक होऊ लागतं. प्रत्येक माणसात पुन्हा उभं राहण्याची ताकद असते, फक्त त्याने अजून ती वापरलेली नसते. जेव्हा माणूस आपली विचारसरणी बदलतो, सवयी बदलतो आणि जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तो हळूहळू आपल्या जुन्या रूपातून बाहेर पडतो. सर्वात मोठा धोका म्हणजे काहीच न करणं. भीतीमुळे थांबणं, स्वतःची क्षमता कमी समजणं हीच खरी हार आहे. स्वतःला पुन्हा घडवणं म्हणजे भीती असूनही पुढे जाण्याचा निर्णय घेणं. तुम्ही एकटे नाही. प्रत्येक यशस्वी माणूस कधीतरी तिथेच होता जिथे तुम्ही आहात. त्यांनी फक्त थांबणं निवडलं नाही. आयुष्यात नियंत्रण बाहेर नसतं, ते आत असतं. तुम्ही परिस्थिती लगेच बदलू शकत नाही, पण तुमची प्रतिक्रिया, तुमचे विचार आणि तुमची कृती बदलू शकता. आणि तेच तुम्हाला बळी नाही तर निर्माता बनवतं. शेवटचा संदेश अगदी स्पष्ट आहे. जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर आजपासून सुरुवात करा. परफेक्ट वेळेची वाट पाहू नका. स्वतःशी एक वचन द्या, मी रोज थोडं चांगलं बनणार. मी भीतीपासून पळणार नाही. मी माझी जबाबदारी स्वीकारणार. कारण शेवटी आयुष्य तेच बनतं जे आपण रोज आपल्या आत तयार करतो.